म्हणजे फंडामेंटल अनालिसिसमध्ये कुठला स्टॉक घ्यायचा ते कळू शकतं, पण तो स्टॉक केव्हा घ्यायचा हे टेक्निकल अनालिसिसमध्ये कळू शकतं. बिगिनर्स लक जो प्रकार म्हणतात तो अतिशय डेंजरस आहे. बघता बघता 175चा गेल 198 झाला. मराठी फॅमिलीमध्ये त्याला अजून सुद्धा जुगारच म्हणतात. असं होऊ शकत नाही की आता माझं सगळं शिकून झालं. ज्याच्याकडे 75,000 रुपयेच आहे त्यांनी तोच ट्रेड घेतला, त्याला 50,000 रुपये लॉस झाला, त्याचं संपलं करिअर. बॅक टेस्टिंग इज हायली ओव्हर रेटेड. चादर किती लांब आहे त्याच्यावरच ठरवायचं की पाय किती पसरायचे. जरी भले त्यांनी 2330ला घेतला असेल, मला तो 2400 सांगणार. उडवायला काहीही त्याला लिमिट नसते. म्हणजे एका दिवसात 50 लाखाचा पण लॉस होऊ शकतं, 2 कोटीचं पण लॉस होऊ शकतं. मार्केट बंद करा, तू पण मरशील, झालं काय त्या पैशाचं काय करायचं, मग गेले ते संपलं. एक्सपायरी टू एक्सपायरी करणारे ट्रेडर्स आहेत ते T20 खेळणारे लोक आहेत. जे पोझिशनल ट्रेड करतात ते वन डे खेळणारे लोक आहेत, आणि जे लॉंग टर्म करतात टेस्ट मॅच लोक आहेत. नमस्कार, पैसा पाणीच्या इंटरव्ह्यू सिरीजमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आज आपल्याबरोबर आहेत डिफाइन एज सिक्युरिटीज ब्रोकर्स लिमिटेडचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अभिजित फाटक सर. सर, तुमचं स्वागत. धन्यवाद. फाटक सरांची थोडक्यात ओळख करून देतो. सर जवळपास 20-22 वर्ष मार्केटमध्ये सक्रिय आहेत. एक केमिकल इंजिनियर ते आता फुल टाईम सर मार्केटमध्ये सक्रिय असतात. डिफाइन एज बरोबर ते काम करताना वेगवेगळे त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याबद्दल बऱ्यापैकी जागृती करत असतात. मार्केटबद्दल त्यांचे जे व्ह्यूज आहेत ते त्यांच्या चॅनलवर ते सतत मांडत असतात. आज आपण सरांचा मार्केटचा प्रवास कसा सुरू झाला, त्यांनी मार्केटचे कोणकोणते सायकल्स पाहिलेत, त्यातनं त्यांचे धडे काय शिकलेत, ते सगळे सर आपल्याबरोबर आज शेअर करणार आहेत. चला तर सुरुवात करूयात. सर, सुरुवात करताना मला थोडंसं तुमच्या पार्श्वभूमीबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मी बाय एज्युकेशन केमिकल इंजिनियर आहे आणि केमिकल इंडस्ट्रीमध्ये आत्ता म्हणजे 10 वर्षापूर्वीपर्यंत ॲक्टिव्ह होतो. म्हणजे त्यात इंटरनॅशनल ऑइल अँड गॅस बिझनेसमध्ये माझं बऱ्यापैकी ॲक्च्युली बिझनेस होता. प्रोसेस इक्विपमेंट एक्सपोर्ट करायचो इंडियातनं ब्रिटिश आणि युरोपियन कंपन्यांना. ते करता करता 2001-2002मध्ये जेव्हा ऑनलाईन ट्रेडिंग सुरू झालं इंडियामध्ये स्टॉक मार्केटचं, तेव्हा फर्स्ट टाईम ऑनलाईन ट्रेडिंग सुरू झालं. त्याच्या आधी ब्रोकरकडे जाऊन ट्रेड करावं लागायचं. ऑटोमॅटिकली ते म्हणजे तसं स्टॉक मार्केटचं अट्रॅक्शन सगळ्यांनाच असतं, पण त्याच्या आधी ब्रोकरकडे जा. इनफॅक्ट पूर्वी किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही, पण इकॉनॉमिक टाइम्स जो पेपर आहे आता, ते 3-4 पानं आतली फक्त स्टॉकचे प्राइसेस यायचे, OAचे ओपन हाय लो क्लोज, आणि बहुतेक व्हॉल्यूम असायचा. नुसती 3-4 पानं आदल्या दिवशीचं म्हणजे NSEचे भाव यायचे, आणि त्याच्यावरनं काय कळणार मला माहीत नाही, पण ते ज्यांच्याकडे आहेत त्यांना कळायचं की आता रिलायन्स किती झाला, टाटा स्टील किती झाला असं. पण त्या ट्रेंडवरही काहीच नाही. म्हणजे त्या काळी ट्रेंड काय हे पण माहीत नव्हतं. आणि 2002मध्ये जेव्हा ऑनलाईन ट्रेडिंग सुरू झालं तेव्हा म्हटलं जरा सुरुवात करू म्हणून पहिला ऑनलाईन ट्रेडिंग अकाउंट सुरू केल्यानंतर 2002-2003 हा पिरियड, जर जे चार्ट बघतात त्यांना माहिती असेल की हा त्या काळचा बेअर मार्केट, म्हणजे IT बूम नंतर जो IT बस्ट झाला त्या बेअर मार्केटचा एंड त्या सुमाराला झाला आणि नवीन बुल मार्केट सुरू झालं. तर तो एक जो दिवस अगदी अविस्मरणीय आहे तो म्हणजे 10 एप्रिल 2003. तो मी आयुष्यात कधी विसरणार नाही. इन्फोसिस 40% पडला होता इंट्राडे आणि मॅस्टेक 50%, कारण रिझल्ट्स आले 9 एप्रिलला संध्याकाळी आणि गॅपडाऊन ओपन होऊन ते त्या दिवशी जो IT स्टॉक दिसेल तो सगळे शॉर्ट करत बसले होते. त्यावेळेला माझं FNO ट्रेडिंग अजिबात नव्हतं. म्हणजे FNO ट्रेडिंगचं मला अजिबात गंध नव्हता, पण मी तेव्हा एक पेड चॅटरूम जॉईन केली होती, कारण काहीच माहीत नव्हतं. तर त्या चॅटरूममध्ये सगळे जे कॉल्स येत होते, म्हणजे त्या काळी ॲटलिस्ट, आता बदललं आहे, आता सगळे ऑप्शन्सपासून सुरुवात करतात. त्या काळी सुरुवात अशी होती की इंट्राडे कॅश ट्रेडिंग अशी होती. तर इंट्राडे कॅश ट्रेडिंगमध्ये त्यांनी जे कॉल्स दिले सगळे IT स्टॉक्सचे, थोडा वाढला की शॉर्ट करा, थोडा वाढला की शॉर्ट करा, असं करत करत माझं कॅपिटल जे होतं ते एका दिवसात डबल झालं होतं कॅश ट्रेडिंगमध्ये. म्हणजे हे सगळं शक्य, ऑप्शनची गरज नाही हे पण एक त्यात सांगण्याचं गरजेचं आहे. पण ऑफकोर्स तो एक दिवस अविस्मरणीय अशा करता होता की हे सगळं झालं आणि पुढच्या 10 दिवसात ते सगळं कॅपिटल गेलं. हे पण महत्त्वाचं आहे, कारण बिगिनर्स लक जो प्रकार म्हणतात तो अतिशय डेंजरस आहे हे त्यातनं मला लक्षात आलं. आणि हा जो एक मॅडनेस आहे मार्केटमध्ये, म्हणजे इनफॅक्ट मराठी फॅमिलीमध्ये त्याला अजूनसुद्धा जुगारच म्हणतात, पण त्या मॅडनेसमध्ये काहीतरी एक मेथड टू द मॅडनेस असायला पाहिजे. म्हणून मग मी त्या काळी इंटरनेट पण ब्रॉडबँड नव्हतं. जे लोक तेव्हा म्हणजे इंटरनेटबद्दल माहिती असेल तेव्हा डायल अप कनेक्शन म्हणून असतं, ते कनेक्ट व्हायलाच 1 मिनिट लागायचं. आणि मग त्याच्यानंतर गुगल वगैरे तर दूरच्या गोष्टी झाल्या. त्यामुळे ऑनलाईन शिकणं हा प्रकार अतिशय म्हणजे बोरिंग आणि कंटाळवाणा होता की नकोच, ते कनेक्ट होईल कधी, स्पीड किती मिळेल, KBPS मध्ये स्पीड असायचा, आता जो MBPS मध्ये असतो.
त्यामुळे तो प्रकार नव्हताच. मग काही काही पुस्तकं विकत घेऊन त्यातनं वाचून त्यातनं मग मला एक मेंटर असा मिळाला की जो त्याची एक याहू रूम होती. मग त्या काळी याहू मेसेंजर एक खूप प्रचलित होतं. याहूची रूम होती, ती पण पेड होती, पण त्यात ते शिकवायचे. म्हणजे नुसतं कॉल्स देऊन ट्रेड नाही, पण ॲक्च्युअली चॅटमध्ये काय होतं. म्हणजे इनफॅक्ट त्यांचं तर 1990पासूनचं करिअर आहे. आता ते कम्प्लिटली इनॅक्टिव्ह झालेत, पण त्यांनी ग्राफ पेपरवर चार्टिंग सुरू केलेलं. म्हणजे त्या काळापासून, तेव्हा तर सॉफ्टवेअर पण नव्हते. तर ती सुरुवात तशी झाली आणि मग त्यांनी हळूहळू शिकून त्याच्यामुळे मला कळलं की टेक्निकल ॲनालिसिस हा काहीतरी प्रकार असतो. म्हणून मग मी 2005मध्ये पहिल्यांदा 2004च्या शेवटी आम्ही ब्रोकर हे एक नावाचं तेव्हा सॉफ्टवेअर होतं, ते मी विकत घेतलं. आणि तेव्हा डेटाचा म्हणजे प्रॉब्लेम काय असतो, एक चार्टिंग सॉफ्टवेअर आणि त्यात डेटा. मग डेटा पूर्वी याहू फायनान्सचा फ्री डाउनलोडेबल डेटा होता EOD बेसिसवर. तो EOD डाउनलोड करून बघायला लागलो. त्यात थोडंसं शिकायला मिळालं. तसं करत करत 3-4 वर्ष त्यात तशीच गेली. पण मग 2006-07मध्ये मला अजून एक मित्र माझा, म्हणजे इनफॅक्ट माझं नशीब म्हणा किंवा मे बी माझा स्वभाव म्हणा, मला बोलायला खूप आवडतं. त्यामुळे मित्र पण आपोआप खूप बनत गेले ह्या फील्डमध्ये. सो आता तर हजारो मित्र आहेत. म्हणजे जे काही लोकांना मी बघितलं पण नाही आहे, पण फोनवर बोलतो अगदी रेग्युलरली. तर त्यांनी मला FNOचं इंट्रोड्यूस केलं 2006-2007मध्ये. 2006-07मध्ये मला एक्झॅक्टली डेट आठवत नाही त्या दिवसाची, पण गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया सुरुवात कशी झाली ते सांगतो. त्यांनी मला सांगितलं गेलचा 180 कॉल स्क्रीनवर ठेव. त्या दिवशी एक्सपायरी डे होता. तेव्हा फक्त मंथली एक्सपायरी असायची, गुरुवार होता. आणि गेल काहीतरी 175च्या आसपास काहीतरी होता. आणि त्यांनी सांगितलं 180 कॉल समोर आण स्क्रीनवर. म्हणून मी स्क्रीनवर आणलं. काहीतरी 25 पैसे काहीतरी होतं. एक्सपायरी करता 2-3 तास राहिले होते. आणि काय झालं मला माहीत नाही, काय न्यूज आली काय माहीत नाही. मला बघता बघता 175चा गेल 198 झाला. आणि तो कॉल 25 पैशाचा 180चा कॉल 18 रुपये झाला. म्हटलं हा काहीतरी वेगळाच प्रकार दिसतोय. म्हणजे परत ते गेट रिच क्विक हे सगळं डोक्यात यायला लागलं. पण मग त्यात म्हणलं हा अनदर मॅडनेस, देर मस्ट बी सम मेथड टू इट. म्हणून मग मी जास्त चौकशी सुरू केली की ह्याचं काही आणखी शिकायला मिळतं का. म्हणून मग ऑप्शन्स ग्रीक्स जे असं त्याच्यावर बराच अभ्यास सुरू केला. पण ते मला खूप असं सब्जेक्टिव्ह वाटलं, कारण नुसतं त्याच्यावरनं होईल असं आहे. तो ग्रीक विषय डेफिनेटली खूप वर्षापासून वापरतात लोक आणि अजूनसुद्धा वापरतात. पण बिगिनर करता नुसतं एक दिवसाचं ग्रीक शिकून ट्रेडिंग करता येईल असं नव्हतं आणि अजूनसुद्धा नाही आहे. इनफॅक्ट ते मी खूप मोठं कॉशन सांगू शकतो लोकांना की एक दिवस एक पुस्तक वाचून किंवा एक वेबसाईट वाचून ग्रीक्स नाही कळणार. कारण ग्रीक्समध्ये फक्त प्रॉबेबिलिटीज कळतात. जर तसं झालं तर असं होईल, तसं नाही झालं तर काय करायचं हे पण माहिती पाहिजे. आणि त्याच्यामुळे मग ट्रेडच्या ॲडजस्टमेंट म्हणा किंवा काही नवीन हेज करायचं हे सगळ्या गोष्टी ह्या सब्जेक्टिव्ह होत्या माझ्याकरता. आणि त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की समजा एखादा ऑप्शनमधला ट्रेड चुकला तर नवीन ट्रेड घ्यायचा हेज करण्याकरता म्हणा किंवा काहीतरी ॲडजस्टमेंट करण्याकरता त्याच्याकरता एक्स्ट्रा कॅपिटल लागतं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय ॲडजस्टमेंट करायचं हे पण माहिती पाहिजे, त्याच्याकरता त्याचं नॉलेज लागतं. नाहीतर होतं काय की हेजमध्ये मेन ट्रेडमध्ये पण लॉस आणि हेजमध्ये पण लॉस हे असं होतं. आणि असं अजूनसुद्धा मी खूप नवशिकांना बघतोय की जे मला बरेचसे मेसेज येतात ट्विटरवर किंवा ईमेल येतात, फोन येतात कधी कधी की मी असा माझा ट्रेड होता, मी हे ॲडजस्टमेंट केलं पण आता दोन्ही लॉसमध्ये. कारण ते ॲडजस्टमेंट जे केलं ते काय करायचं हे माहीत पाहिजे, त्याशिवाय कसं करणार. तर हे असे मजेशीर अनुभव खूप आले. आणि मग 2008-09मध्ये पहिल्यांदा इंडियात रिअल टाईम FNO डेटा सुरू झाला, जो पूर्वी नव्हता. आधी EOD डेटाच होता. मग रिअल टाईम FNO डेटा जेव्हा सुरू झाला तेव्हा मी विचार केला की आपण स्टॉक्सचे फ्युचर्सचे चार्ट बघतोय, ऑप्शनचे पण चार्ट्स बघायला लागू. म्हणजे तेव्हा ते जरा खूपच म्हणजे शॉकिंग गोष्ट होती. अजून काय बऱ्याच लोकांकरता अजूनसुद्धा ती शॉकिंग गोष्ट आहे. म्हणजे ट्रेडिशनली ऑप्शन्स फक्त ग्रीक्स, ब्लॅक शोल्स फॉर्म्युला आणि ते डेल्टा थीटा गॅमा हे सगळं. पण म्हटलं का नाही, काय बंदी थोडी आहे चार्ट बघण्याकरता, काय असं काय कोणी काही फाशीवर नाही टाकणार, म्हणून मग बघायला काय हरकत आहे. तर माझ्या लक्षात आलं की त्या चार्ट्समध्ये सुद्धा काहीतरी एक स्टोरी दिसते. म्हणजे इनफॅक्ट हळूहळू जसं मी आणखी पुढे त्याच्यावर अभ्यास करायला लागलो, बऱ्याचदा असं लक्षात आलं की अंडरलाईंग म्हणजे जो मेन स्टॉक असतो लेट्स से निफ्टी, तर तो खूप बुलिश दिसतो, पण त्याच्या ऑप्शनच्या चार्टवर किंवा OIच्या डेटामध्ये त्याच्यामध्ये थोडासा बेरिशनेस यायला लागतो आणि तो तिकडनं बरोबर फिरतो. चार्टवर आधीच्या निफ्टीच्या चार्टवर काहीही नसतं, पण तिकडनं तो फिरतो. आणि मी बरेच ट्विट पण करतो. क्राउडेड बस एक ट्विट असतो माझा नेहमी, जो लोकांना माहिती आहे की OIच्या पोझिशनवरनं असं दिसतं की ह्याच्या पुढे आणखी वर जायची शक्यता कमी आहे. चार्टवर खूप बुलिश दिसतो,
पण तिकडनं बरोबर त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जो फिरतो आणि मग जे लोक वरती घेतलेले असतात ते अडकतात, म्हणून त्याला क्राऊडेड बस म्हणतो मी. ही सगळी नावं मीच दिलेली आहेत. असं म्हणजे पुस्तकात कुठे मिळणार नाही व्हॉट इज क्राऊडेड बस. तर त्याच्यामुळे ह्या ऑप्शन्सचं हे असं सुरुवात झालं. आणि मग त्याच्यामध्ये मी अजून विचार केला की स्ट्रॅडल स्ट्रँगल्स पण एक खूप कन्व्हेन्शनल पॉप्युलर ट्रेड आहे, जो लोक ग्रीक्सवरच घेतात किंवा त्यांचे काही ठरलेले सिस्टम्स असतात की एक्सपायरीच्या पहिल्या दिवशी त्या एक्सपायरी करता करायचं वगैरे. मग मी त्याचे चार्ट्स प्लॉट करायला लागलो. त्याच्यातनं पण दिसलं मला की मोमेंटम आहे किंवा साईडवेज आहे अंडरलाईंग, तर ते त्यातनं कळू शकतं. असं करता करता 2012-13पर्यंत हे मी स्टडी बऱ्यापैकी माझा ॲडव्हान्स स्टेजला पोचलेला होता. 2013मध्ये मला एक म्हणजे इनफॅक्ट 2012पासून आमचे बरेच कॉन्फरन्सेस सुरू झाले, ज्याच्यामध्ये मी हे सगळं बोलायला पण लागलो. मी इनफॅक्ट फर्स्ट टाईमच मी आयुष्यात स्टेजवर बोलायला लागलो. पण तो जो स्टडी होता तो लोकांना आवडायला लागला. आणि मग 13मध्ये एका कॉन्फरन्स मला एक प्रशांत शाह म्हणून भेटले, जे पुण्याचेच होते. माझ्या घरापासून हार्डली 2-3 किलोमीटरवर त्यांचं ऑफिस होतं. आणि त्यांनी सांगितलं की मी एक सॉफ्टवेअर डेव्हलप करतो आहे पॉईंट अँड फिगर चार्ट्स करता. त्यांच्या म्हणजे त्याच कॉन्फरन्समध्ये त्यांनी जो पेपर प्रेझेंट केला त्यात तो मला इंटरेस्टिंग वाटला. म्हणजे चार्ट्सबद्दल माहिती मी तशी वाचली होती, तोपर्यंत ब्रॉडबँड वगैरे आलं होतं. माझा अभ्यास कंटिन्युअसली सुरू होतं. म्हणजे अजूनसुद्धा असं होऊच शकत नाही की मी रिकामा वेळ आहे शनिवार रविवार काहीतरी चार्ट बघत बसीन, अमेरिकन स्टॉक मार्केट बघत बसीन, काहीतरी वाचत बसीन, त्याला काही मरण नाही. म्हणजे शिकण्याला असं होऊ शकत नाही की आता माझं सगळं शिकून झालं, असं कधीच होऊ शकत नाही. कारण दर काही वर्षांनी नवीन नवीन काहीतरी डेव्हलपमेंट्स होतात, मार्केट बदलतं किंवा त्यामुळे ते शिक्षण सॉर्ट ऑफ कायम सुरू राहणार आहे. तर त्यात त्यांनी जो पेपर प्रेझेंट केला तो मला जरा आवडला आणि मग म्हटलं हे जरा विचार करायला पाहिजे, म्हणून मी त्याच्यावर आणखी अभ्यास सुरू केला. पण त्याचा प्रॉब्लेम असा होता की सॉफ्टवेअरच नव्हतं त्याचं. आम्ही ब्रोकरमध्ये काही लोकांनी पॉईंट अँड फिगर चार्ट्स प्लॉट करायचा प्रयत्न केला, पण ते काय तसे मला दिसले नाही. म्हणून मग नंतर होत 2015-16मध्ये ट्विटरवर मी काही पॉईंट अँड फिगर चार्ट्स बघायला लागलो की लोक पोस्ट करत आहेत. म्हणून माझ्या लक्षात आलं की ते चार्ट्स आणि जे मी ऐकलं होते ते चार्ट्स थोडंसं साम्य वाटलं. म्हणून मी मेसेज पाठवला प्रशांतला की हे तेच चार्ट आहेत का? त्यामुळे हो तेच चार्ट आहेत. मग माझा ऑटोमॅटिकली पहिला प्रश्न, कारण मला एक डोक्यात होतं की जे चार्ट्स मी कॅन्डलस्टिकवर बघायचो ऑप्शन्सचे स्ट्रॅडल्सचे, ते पॉईंट अँड फिगरवर जास्त चांगलं ऑब्जेक्टिव्हिटी येईल असं मला एक वाटत होतं. तर माझा नेक्स्ट क्वेश्चन असा होता की हे ऑप्शन्सवर पण प्लॉट होतात का? तर म्हणजे हो. तर मला कधी बघता येईल? पण कधी आहे ऑफिसला? म्हणून मग पूर्वी डिफायनेचं ऑफिस वनासपाशी होतं, तिथे मी गेलो आणि वन थिंग लेड टू अनदर आणि वी जॉईंट हँड्स. आणि मग त्याच्यामध्ये इतक्यानंतर आम्ही नवीन फीचर्स आणायला लागलो. म्हणजे ट्रेड पॉईंट जे सॉफ्टवेअर आहे ते कम्प्लिटली होमग्रोन पुण्यात मेक इन इंडिया करता एक खूप मोठी म्हणजे अचीवमेंट म्हणता येईल किंवा वी फील प्राऊड अबाउट दॅट. कारण जगात म्हणजे इनफॅक्ट अजूनसुद्धा इंडियात सगळे लोक इंटरनॅशनल सॉफ्टवेअर वापरतात. हे कम्प्लिटली इंडिजिनस सॉफ्टवेअर आहे जे डेव्हलप झालेले इथले आमच्या या ऑफिसमध्ये आणि अजून कंटिन्युअसली डेव्हलप होतात. म्हणजे आता आमची टीम मोर दॅन 100 आहे, त्यातले अर्धे लोक IT डेव्हलपमेंट साईडचे आहेत. त्यामुळे ते डेव्हलपमेंटल वर्क कंटिन्युअसली सुरू होतं आणि कधीही आमच्या मनात काही नवीन, जसं मी म्हटलं आम्ही नवीन सतत शिकत असतो. आमच्यामध्ये बऱ्याच मीटिंग्स होतात की हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, मग ते फीचर ट्रेड पॉईंटमध्ये आणता येईल का? तो एक असा अनएंडिंग एक्सरसाइज आहे, तो चालूच राहतो. तर त्याच्यामुळे ऑलमोस्ट दर 2-3 महिन्याने एक नवीन फीचर आमचं ॲड होतं सॉफ्टवेअरमध्ये. आणि मग 2 वर्षापूर्वी आम्ही ब्रोकरेज पण सुरू केलं, डिफायनेज, जसं तुम्ही म्हटलं डिफायनेज सिक्युरिटीज सुरू केलं. आणि तेच ट्रेड पॉईंट जे पूर्वी फक्त चार्टिंग सॉफ्टवेअर होतं, आता ते ट्रेडिंग टर्मिनल पण झालेलं आहे. जे ऑप्स्ट्रा पूर्वी फक्त ॲनालिटिक्स प्लॅटफॉर्म होता, तो आता ट्रेडिंग टर्मिनल झालेला आहे. आणि वेबमध्ये पण चार्टिंग ट्रेडिंग दोन्ही आहे आणि ॲपमध्ये पण, मोबाईल ॲपमध्ये. त्यामुळे हे असं एकमेव ब्रोकरेज म्हणता येईल की ज्यात 4ही प्लॅटफॉर्म्स आहेत. ॲट द सेम टाईम तुम्ही 4ही ठिकाणी लॉग इन असू शकता. जनरली एका ठिकाणी लॉग इन केलं की दुसरं लॉग आउट होतं, तसं नाही, इथे 4ही ठिकाणी लॉग इन राहतं. आणि आता वी आर ॲट दिस स्टेज. ही सगळी जर्नी अशी. ग्रेट ग्रेट ग्रेट. सर, आता तुम्ही बऱ्यापैकी विस्ताराने सगळं सांगितलं. मला पुढचा प्रश्न असा होता की तुम्ही मगाशी सांगितलं की ऑप्शन्सवर चार्ट बघणारे तुम्ही सुरुवात त्याची केली आणि मला वाटतं की भारतातल्या जे काही निवडक लोक आहेत किंवा अगोदरसुद्धा होते की किंवा कदाचित तुम्ही पहिल्या काही लोकांपैकी आहात, तर त्यावेळेस काही मार्केटमधनं तसं काही रेझिस्टन्स आला का किंवा कोणी काय असं विरोध केला? रेझिस्टन्स म्हणजे ॲक्च्युली तसं बघितलं तर रेझिस्टन्स अजूनसुद्धा येतो. लोक हसतात. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला एक अगदी मस्त शब्द आहे मॉकिंग.
म्हणजे ज्यांना ट्रेडिशनल ऑप्शन्स कन्व्हेन्शनल जे ग्रीक्स वगैरे आहेत त्यांच्याकरता हा अजूनसुद्धा असा प्रकार आहे की ज्यांचा विश्वासच नाही आहे असं काही होऊ शकतं. अजूनसुद्धा लोक मजा उडवतात. पण व्हॉट एव्हर वर्क्स फॉर यू, माझा एक सगळ्यात व्हॉट एव्हर वर्क्स फॉर यू शुड डू इट. ॲज सिम्पल ॲज दॅट. कशाला उगीच काहीतरी ट्रेडिशनल म्हणजे का नाही काहीतरी स्वतःची एक वाट शोधायची. हे नेहमीच इनफॅक्ट आमच्या ट्रेडपॉईंटमध्ये सुद्धा जे काही काही फीचर्स आहेत ऑप्शन्सच नाही. इवन जे कुठल्याच चार्टिंग सॉफ्टवेअरमध्ये मिळणार नाहीत ते असे काही फीचर्स आहेत जे आम्ही ऑप्शनमध्ये पण आहेत, ओपन इंटरेस्ट स्टडीज आहेत किंवा इवन नॉर्मल रेग्युलर चार्टिंगमध्ये. म्हणजे एक सांगायचं म्हणजे पॉईंट अँड फिगर हा जो चार्टिंग मेथड आहे तो प्रॉबेबली जगातला सगळ्यात जुना चार्टिंग मेथड आहे. त्यातलं पहिलं पुस्तक 19th सेंचुरीमध्ये लिहिलेलं आहे. पण जे इंटरनॅशनल ऑथर्स आहेत पॉईंट अँड फिगर चार्ट्सवर त्यांच्या मताप्रमाणे हार्डली एक 10-15 पॅटर्न्स आहेत. म्हणजे पॉईंट अँड फिगर चार्टमध्ये बाईंग म्हणजे बुलिश बेरिश असे पॅटर्न्स असतात. तर हार्डली एक 10-15 पॅटर्न्सचा उल्लेख त्या पुस्तकांमध्ये केलेला आहे. पण ट्रेड पॉईंटमध्ये आता 100पेक्षा जास्त पॅटर्न्स आहेत जे आम्ही इथे डेव्हलप केलेले आहेत. म्हणजे जे सतत शिकत राहायची जी सगळ्यांनाच जी पॅशन आहे, आम्ही जे 3-4 लोक आहोत ती सतत शिकत राहायची जी पॅशन आहे त्याच्यामुळे नवीन नवीन काहीतरी डेव्हलप करायचं जे फायनली ट्रेडर्स करता काय उपयोगाचा येईल त्याच्याकरता आम्ही करतो. तुम्ही आता जवळपास 20-22 वर्ष मार्केटमध्ये आहात. जे ऑनलाईन जेव्हा नव्हतं तेव्हा पण तुम्ही काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह होतात. मग तेव्हाचे जे टूल्स होते अगदी इकॉनॉमिक टाइम्स तुम्ही म्हणालात आणि आता सगळं मोबाईलवर आलं आहे, ॲप्स आहेत, वेगवेगळे चार्टिंग सॉफ्टवेअर्स आहेत. मग तेव्हाचे टूल्स आणि आत्ताचे टूल्स, मग त्यावेळेसचा अभ्यास आणि आत्ताचा अभ्यास यात कसा फरक जाणवतो? नाही, पहिली गोष्ट म्हणजे तेव्हाचे टूल्स म्हणजे तेव्हा म्हणजे फिएट प्रीमियर पद्मिनी आणि आता जी लेटेस्ट क्रेटा किंवा किया किंवा जी कम्प्लिटली म्हणजे आत बसल्यानंतर आपण कॉकपिटमध्ये बसलो असं वाटतं. जे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल आहे इतकं मोठा फरक आहे. किंवा म्हणजे आता ऑटोमॅटिक कार्स किंवा हे जे इतका कंट्रोल आलेला आहे आणि इतक्या फीचर्स बघायला मिळतात. पण हे सगळं असताना जे अगदी बेसिक फीचर्स आहेत किंवा बेसिक पॅटर्न्स आहेत ते अजूनसुद्धा चालतात. ते फक्त स्कॅन करायची जास्त आपल्याला सोय आलेली आहे सॉफ्टवेअरमुळे किंवा शॉर्टलिस्ट करायला सोय मिळाली आहे. रिलेटिव्ह स्ट्रेंथमध्ये ठीक आहे आता बुलिश मार्केट आहे पण कुठले स्टॉक जास्त बुलिश आहेत हे जे रिलेटिव्ह स्ट्रेंथचा स्टडी अभ्यास आहे तो शॉर्टलिस्ट करण्याकरता एक सोय झालेली आहे. त्याच्यामुळे सोपं झालेलं आहे. पण जे पूर्वीचे जे ॲनालिटिकल मेथड्स आहेत तेच चालत आहेत अजूनसुद्धा. नवीन नवीन निघत आहेत पण असं नाही की पूर्वीचे आता अजिबात वापरू नये असं त्यावरच बेस्ड आहे हे सगळं. ओके. तुम्ही आता एवढा दीर्घकाळ आहात मार्केटमध्ये, तुम्ही हे सगळे मला वाटतं एक 2-3 सायकल्स सहज पाहिलेत तुम्ही आणि त्या 2-3 सायकल्सचा परिणाम तुमच्यावर कसा झाला? त्यानंतरही तुम्ही मार्केटमध्ये सक्रिय कसे आहात, यशस्वी आहात विशेषतः, तर ते थोडासा तुमचा अनुभव शेअर करा. मुख्य म्हणजे काय म्हणजे हे गेल्या 3-4 वर्षात मी खूपच जास्त जाणवतं मला हे ट्विटरवर आणि फेसबुकवर किंवा कुठल्याही सोशल मीडियावर की ज्या लोकांना एस्पेशली कोविडच्या त्या 1-2 वर्षात जेव्हा लोकांना कंपल्सरी घरी बसणं गरजेचं होतं आणि वर्क फ्रॉम होम्स होतं तेव्हा ऑटोमॅटिकली इनफॅक्ट एक खूप मोठा स्टॅटिस्टिक आहे डीमॅट अकाउंट्स कसे एक्सपोनेन्शियली ग्रो झाले. तेव्हा खूप लोक ट्रेडिंगमध्ये शिकले घुसले आणि त्याच्यामध्ये ब्लाइंडली ट्रेडिंग करणं किंवा कोणीतरी ऑप्शनचा एक ट्रेड ट्विटरवर पोस्ट केला आहे म्हणून तो मी पण ट्रेड करतो पण त्याचा बेसिस काय होता. म्हणजे तुम्हाला मॅक्सिममला समजा 5,000 रुपये दाखवतोय तो पे ऑफ ग्राफ, त्याच्याकडे एक्स्ट्रा कॅपिटल किती आहे, तुझ्याकडे किती आहे याचा कोणी काही कधी ताळमेळ लावतच नाही. त्याच्यामुळे कोणाचाही ट्रेड कॉपी करणं अजिबात करू नये. कम्प्लिटली डेंजरस असतं पहिली गोष्ट. आणि ऑप्शन्स ट्रेडिंग जे आजकाल खूपच वाढलं आहे ते मी ऑप्शन्स ट्रेडिंग म्हणजे क्रिकेटमधल्या T20शी त्याचं हे कंपॅरिझन करीन की T20 क्रिकेटमध्ये बर्नआउट लवकर होतो. म्हणजे एकेकाळचा वर्ल्ड बेस्ट T20 प्लेअर सुरेश रैना होता तो आता कुठेच दिसत नाही. टेस्ट मॅचमध्ये तो काही जास्त खेळलेला नाही. त्याचा तो गेमच तसा नव्हता. त्यामुळे फक्त ऑप्शन ट्रेडिंग करून करिअर पूर्ण करायचं आणि शेवटपर्यंत करिअर होत राहायचं. शेवटी एक बर्नआउट फेज येते माणसाच्या म्हणजे एज वाईज, फिजिकल लिमिट, मेंटली तुम्ही किती अलर्ट राहू शकता. कारण 20 वर्षाचा मुलगा आणि 50, 60, 70 वर्षाचा शेवटी एक बर्नआउट होतोच. तर ते प्रत्येकाला स्वतःला आयडेंटिफाय करावं लागेल आणि त्याप्रमाणे फक्त ऑप्शन नाही पण लॉंग टर्म पोर्टफोलिओ, शॉर्ट टर्म ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग हा म्हणजे तसं बघितलं तर एक खूप मोठा कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे पब्लिक म्हणजे सोशल मीडियामध्ये की इंट्राडे चालतच नाही आणि हे असं तसं काही नाही. मी अतिशय सक्सेसफुल इंट्राडे ट्रेडर्स बघितलेले आहेत जे दुसरं काही करतच नाहीत पण संध्याकाळी ते कम्प्लिटली क्लोज करून दुसऱ्या दिवशी फ्रेश माइंडनी येतात तसं करतात. पण तो सुद्धा एक T20चाच प्रकार झाला.
लॉंग टर्म पोर्टफोलिओ वेगळा, T20 ट्रेडिंग वेगळं, सगळ्या प्रकारमध्ये मी सगळं करून बघितलेलं आहे. सगळ्यामध्ये पाय असायला पाहिजेत, फक्त एकामध्ये पाय असून चालणार नाही. ओके, पण मग या सगळ्यातून आता या स्टेजला आल्यानंतर तुमचा बिलीफ कशावर, लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग की इंट्राडे? नाही, जसं म्हटलं काय माहिती का, टेम्परामेंटवर खूप अवलंबून असतं. प्रत्येकाचं टेम्परामेंट काय असतो हा त्यांनी त्याचा ओळखायचा असतो. पहिली गोष्ट टेम्परामेंट, दुसरी गोष्ट पॉकेट साईज. म्हणजे जे मराठीत म्हणतो चादर किती लांब आहे त्याच्यावरच ठरवायचं की पाय किती पसरवायचे. जर लॉस सहन नाही करू शकत तर कोणीतरी एक ऑप्शनचा ट्रेड पोस्ट केला, पण त्याचा एक जस्ट एक्झाम्पल देतो. एका त्याच्या अकाउंटमध्ये 10 लाख आहे आणि त्यांनी 50,000चा लॉस केला, त्याला काही विशेष वाटणार नाही एका महिन्यात. पण ज्याच्याकडे 75,000 रुपयेच आहे त्यांनी तोच ट्रेड घेतला, त्याला 50,000 रुपये लॉस झाला, त्याचं संपलं करिअर. तर हे जे आहे ते म्हणून मी सतत सांगत असतो की ब्लाइंडली कोणाचाही ट्रेड फॉलो करू नका, कारण प्रत्येकाचं कॅपिटल टेम्परामेंट, नुसतं टेम्परामेंट नाही तर एक खूप अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड अँड फॅमिली सपोर्ट. अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्हाला फॅमिलीकडनं सपोर्ट आहे की नाही. तुमच्या म्हणजे जसं इंग्लिशमध्ये म्हणतात की डू यू हॅव अ शोल्डर टू क्राय ऑन, घरामध्ये किंवा ॲटलिस्ट बाहेर मित्रांच्या सर्कलमध्ये. कारण आता ऑनलाईनच्या जमान्यामध्ये मित्र नाहीच, सगळं ऑनलाईन मित्राच्या खांद्यावर रडू शकत नाही. पण ॲटलिस्ट असं कोणतरी पाहिजे नेटवर्क, फिजिकल नेटवर्क, की जिथे कोणाला तरी जाऊन बोलू शकतो की अरे माझं असं झालं असं. हे ऑनलाईन नाही होऊ शकत. याच्याकरता फिजिकल सोशलायझिंग अतिशय मस्ट आहे. म्हणून त्याच्याकरता आमचे कॉन्फरन्सेस पण असतात की ज्याच्यामुळे लोक एकमेकांना भेटून ओळखी चांगल्या वाढतात. आणि मग म्हणजे अक्षरशः म्हणजे माझे तर काही मित्र आता 15 वर्षापासून ऑनलाईन झालेले, आता अगदी घट्ट मित्र, कारण आम्ही फिजिकली भेटलो बऱ्याच वेळा, त्याशिवाय घट्ट मैत्री होऊ शकत नाही. तर हे जे सगळे प्रकार आहेत की प्रत्येक माणूस वेगळा असतो, हे अतिशय गरजेचं आहे समजणं. त्याशिवाय तुम्ही प्रोग्रेस नाही करू शकणार आयुष्यात. ट्रेडिंग किंवा ओव्हरऑल स्टॉक मार्केट जे आहे, सध्या कसं होतं आहे की रिटेल इन्व्हेस्टर्स येतात, अगदी 20-22 वर्षाची मुलं डीमॅट काढतायत, ऑप्शन्समध्ये येत आहेत. पण तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणालात की बाबा हे व्यवस्थित त्याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे, मग याला आपण एक कोर्स म्हणून ट्रीट केलं पाहिजे वगैरे, असं तुमचं म्हणणं आहे का? हो, साधी गोष्ट आहे. म्हणजे आता समजा एखादं प्रोफेशनल करिअर म्हटलं तर इंजिनियर, डॉक्टर किंवा लॉयर किंवा कुठलंही प्रोफेशन जर जे आपण बघतो ते 10वी 12वी मग ॲटलिस्ट कमीत कमी 4 वर्ष BE BTech किंवा काहीतरी करतात, किंवा डॉक्टर असेल तर MBBS MS आणि आणखी पुढे आणखी 4 वर्ष पुढे शिकतात. आणि मग कुठेतरी इंटर्नशिप सुरू करतात. आणि मग प्रोबेशन इंटर्नशिप करून आणखी 2-3 वर्ष मग त्यांना काहीतरी दे डेव्हलप सम कॉन्फिडन्स. इथे लोक 1 महिन्यात येऊन कसं काय ते शिकायला मिळणार? म्हणजे अनलेस यू स्पेंड टाईम लर्निंग, तर शिकल्याशिवाय कुठलंही मार्केटमध्ये ब्लाइंडली. इनफॅक्ट एक खूप मस्त डिस्कशन माझं रिसेंटली झालं एकावर की हे एकमेव फील्ड असं आहे की जिथे फक्त लकच्या भरोशावर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. एज्युकेशन वगैरे काही गरज नाही. म्हटलं एक वेळ ठीक आहे, पण ते मे बी इनिशियल सस्टेनेबल करण्याकरता तुम्हाला शिकावंच लागतं. म्हणजे एखाद्याचा अक्षरशः जॅकपॉट लागला की एक मागे TV वर एक काहीतरी केस आली होती, कोणाकडे तरी हेरिडिटरी MRFचे काहीतरी 1000 शेअर काहीतरी होती, खूप म्हणजे काहीतरी 200-250 कोटी. ते त्याला तेव्हा लक्षात आलं की आजोबांच्या नावावर होते, आता ते माझ्या नावावर आलेले. दॅट इज लक. पण त्याचं त्याने पुढे काय केलं, म्हणजे ती फिगर इतकी विचित्र होती, 250-300 कोटी. ते ठीक आहे, पण ते त्यांनी चांगले वापरले का? म्हणजे मार्केटमध्येच पुढे काय त्याचं का सगळे उडवले? कारण उडवायला काहीही त्याला लिमिट नसते. म्हणजे एका दिवसात 50 लाखाचं पण लॉस होऊ शकतं, 2 कोटीचं पण लॉस होऊ शकतं. पण ते वापरतो कसे हे महत्त्वाचं. म्हणजे लक अप टू अ सर्टन पॉईंट ठीक आहे, त्याच्या पुढे एज्युकेशन इज अ मस्ट. ओके, ग्रेट. त्याच लाईन्सवर थोडंसं आता पुढे येतो की ट्रेडर्स जे असतात, इवन तुम्ही पण मगाशी म्हणालात की एज्युकेशन फॉर्मल एक कोर्ससारखं असावं. मग बऱ्याचदा आपण बघतो की नवीन जे ट्रेडर्स येतात, ट्विटरला सुद्धा बॅक टेस्टिंग नावाचा एक प्रकार आहे की बाबा जे आपण ट्रेड रोज घेतो तर निफ्टीचं वगैरे बॅक टेस्टिंग करतात, किंवा एखादी स्ट्रॅटेजी बिल्ड करत असेल तर त्याचं बॅक टेस्टिंग करतात. मग ह्या बॅक टेस्टिंगबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बॅक टेस्टिंगबद्दल माझा जर एकच शब्द मी विचारला, मला बॅक टेस्टिंग इज हायली ओव्हर रेटेड. हा शब्द बऱ्याच लोकांना आवडणार नाही, पण बॅक टेस्टिंगमुळे फक्त एवढं दिसतं की ही सिस्टम गेल्या 2 वर्षात 5 वर्षात 10 वर्षात कशी चालली आहे, याची गॅरंटी नाही की ती पुढच्या 2 वर्षात तशीच चालेल. हिस्ट्री सांगते की असं झालेलं आहे. पुढे काय होईल जर परिस्थिती बदलली, काही मार्केटच्या कंडिशन्स बदलल्या, जी सिस्टम बुल मार्केटमध्ये चांगली चालली ती बेअर मार्केटमध्ये चांगली चालणार नाहीच. किंवा व्हॉलेटिलिटी इतकी बदलते. म्हणजे IVs वगैरे जे ग्रीक्स जे फॉलो करतात त्यांना, म्हणजे फॉर एक्झाम्पल विक्स किंवा IVवर बेस्ड काही सिस्टम्स असतात ऑप्शनच्या. फॉर एक्झाम्पल कोविडच्या वेळी सगळ्यांना माहिती आहे विक्स 15-20चा 85 झाला होता एका हार्डली 1.5 महिन्यात.
आता परत तो खाली आलेला आहे. पण 80 वीक्स असताना ज्या सिस्टम्स चालल्या त्या आता नाही चालणार, किंवा आता ज्या सिस्टम चालत आहेत त्या 80 वीक्सला नाही चालणार. त्यामुळे ते कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये ती बॅकटेस्ट झालेली आहे हे महत्त्वाचं. आणि माझं अतिशय ठाम मत आहे की इनफॅक्ट आम्ही बऱ्याच स्ट्रॅटेजी डेव्हलप करतो कंटिन्युअसली. तर आम्ही एक बघतो की बॅकटेस्ट ठीक आहे असं असं झालं होतं, पण त्याला जास्त महत्त्व देत नाही. ॲक्च्युअल लाईव्ह टेस्टिंग जे असतं, म्हणजे काही लोक त्याला पेपर ट्रेडिंग म्हणतात, की ॲक्च्युअल झालेलं ठीक आहे, करू नका हा वेगळा विषय ॲक्च्युअल ट्रेड, पण लाईव्ह मार्केटमध्ये हा ट्रेड घेतला मी तर आता पुढचे 2 दिवस काय होईल, पुढचे 3 दिवस काय होईल, पुढचे 2 महिने काय होईल, हे जे ह्याला जे जास्त महत्त्व आहे ते बॅकटेस्टपेक्षा खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे नुसतं बॅकटेस्ट रिझल्ट्स, म्हणजे इनफॅक्ट आम्हाला बरेच लोक विचारतात की ह्या स्ट्रॅटेजीचं बॅकटेस्ट रिझल्ट काय, ते फक्त पुस्तकी ज्ञान झालं, बाकी काही नाही. म्हणजे इनफॅक्ट अजून एक मी नेहमी उदाहरण देतो ते 3 इडियट्समध्ये रॅन्चो आणि चतुर, या दोघांपैकी कोण जास्त सक्सेसफुल होता. तसं बघितलं तर दोघंही होते, पण लोकांना कोण जास्त आवडतं, कारण तो पुस्तकी होता, हा प्रॅक्टिकल माइंडेड होता. हे जे आहे ते स्वतःचं काही करायची इच्छा असेल तर स्वतः शिकणं किंवा स्वतः ऑब्झर्व करणं, दुसरं कोणतरी बॅकटेस्ट केलेली ती मी ट्रेड करायला लागतं, यात काही मजा नाही येणार. आता तुम्ही बऱ्यापैकी ज्येष्ठ आहात आमच्या सगळ्यांपेक्षा मार्केटमध्ये सुद्धा. त्यावेळेसचा एखादा काही किस्सा आठवतोय का की बाबा अगदी ट्रेडरकडे जावं लागायचं, तुम्हाला ब्रोकरकडे जायला लागायचं, आणि आता सगळं मोबाईलवर आहे, तर तो एक्सपिरियन्स कसा होता वगैरे थोडं? म्हणजे आजकालच्या नवीन जनरेशन करता एक ऐकण्याकरता एक मजा वाटेल आणि थोडंसं विचित्र पण वाटेल. त्या काळी जसं मी म्हटलं इकॉनॉमिक टाइम्समध्ये संध्याकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त यायचं की ओपन हाय लो क्लोज. आता फॉर एक्झाम्पल समजा रिलायन्स कोट्स जर म्हणले तर 2300ला ओपन झाला, 2420 हाय होता, मे बी 2290 लो होता आणि क्लोज 2400ला होता. तर हमखास जर मी ब्रोकरकडे जाऊन रिलायन्स घ्यायचं असं म्हणलं तर हाय जो होता त्याच्या हायच्या आसपासच तो फिगर मला देईल. तो लोच्या किती वाजता तो ट्रेड झाला मला काही माहीत नाही, त्याला पण माहीत नाही. त्यांनी जरी फोनवर ट्रेड केला असेल मुंबईच्या ब्रोकरबरोबर तरी तो मला, जरी भले त्यांनी 2330ला घेतला असेल, मला तो 2400 सांगणार. आणि त्याकाळी 2 आणि 4% ब्रोकरेज असायचं, आणि घेताना वरच्या रेंजला, विकताना खालच्या रेंजला अशीच प्राईस मिळायची, कारण त्या दिवसाच्या रेंजवर प्राईस ठरायची. आता कसं तुम्ही एक्झॅक्ट 11:39 ट्रेड केलं, तुम्हाला माहिती आहे की ह्या प्राईसला मी ट्रेड केला. नुसतं तेवढंच नाही तर तुम्ही NSEच्या वेबसाईटवर तो ट्रेड क्रॉस चेक पण करू शकता. प्रत्येक ट्रेडला एक ID असतो, NSEच्या वेबसाईटवर जाऊन त्या IDचा तुम्ही चेक करू शकता. त्या काळी तसं काही नव्हतं. पण मग म्हणजे बेसिकली सगळा भगवान भरोसे गेम किंवा ब्रोकर भरोसे म्हणूया आता असं म्हणता येईल. म्हणजे मी असं नाही म्हणत सगळेच ब्रोकर असे होते असं नाही म्हणतात, पण सगळ्या टाईपचे लोक असतात. काही लोक मी तरी जे बघितले 2-3 ते ट्रान्सपरंट एवढे नव्हते. ट्रान्सपरंट असूच शकत नाही, कारण त्यांनी समजा, मी आता साधी गोष्ट आहे, मी समजा 11 वाजता सकाळी फोन केला की अरे मला 10 रिलायन्स घ्यायचेत, मला कन्फर्मेशन संध्याकाळी मिळायचं 6 वाजता घेतलेत. 11 नंतर मला काही, मी सांगून ठेवलं आहे फोनवर, मला संध्याकाळी फोन येईल की हो तुमचे 2400ला घेतले 10. आता मला काही दुसरं चॉईसच नाही ना, मला घ्यायचे होते, मी त्याच्याकडे गेलो आहे, त्याचं दुकान मला कधी हे पाहिजे होतं, मी ते घेतलं. त्यांनी म्हणत सांगितलं हे घ्या, हे झाले. मी नाही कसं म्हणणार, पण मी आधी त्याला सांगितलं. आणि कधी कधी तर पेमेंट लगेच त्या दिवशी करावं लागायचं चेकनी, किंवा काही ब्रोकर्स 2 दिवसाची सूट द्यायची की 2 दिवसांनी किती ओळख आहे त्याच्यावर पण अवलंबून होतं. पण त्याला काही ट्रान्सपरन्सीच नव्हती की ॲक्च्युअल त्यांनी, मग मी सांगितलं. आणि त्याच्याकडे समजा असे 50 फोन आले, त्यांच्याकडे पण लँडलाईन लिमिटेड होत्या तेव्हा, मोबाईल नव्हतेच. हे मी 2000 आधी मोबाईल लँडलाईनच्या ट्रान्झिशन फेजच्या वेळेचं सांगतो. आणि ते काय करायचे, मुंबईच्या त्याच्या मेन ब्रोकरला फोन करून हा सौदा फ्रीज करायचे. तो किती वाजता फोन करतोय, मग माझं त्यावेळेला तो ट्रेड किती वाजता होतोय हे त्याला पण माहीत नसायचं. आणि ते फक्त म्हणजे जसं ते 1992 स्कॅम सिरीजमध्ये दाखवले, रिंग जी दाखवली आहे ते त्याच टाईपचा प्रकार, फक्त ऑफ द रिंग आउटसाईड. मग फोन केल्यानंतर मग संध्याकाळी त्याच्याकडे लिहून ठेवतील की हां या क्लायंटचे इतके, या क्लायंटचे इतके. मग मे बी ते असं ठरवत असेल की त्याला ही प्राईस याला देऊ, ही प्राईस याला देऊ, कोणाला माहिती. म्हणजे ते हे असं सगळे प्रकार चालायचे. ओके सर, आत्ता बोलताना तुम्ही स्कॅम 92 सिरीजचा उल्लेख केला. हर्षद मेहता स्कॅम जो होता त्यात बरेच जणांना पैसेही मिळाले, बऱ्याच जणांचं दिवाळाही निघालं. तर तुम्ही तेव्हापासून सक्रिय आहात. तुम्ही त्यानंतरचेही बऱ्यापैकी जे काही आपले मार्केटचे लोज आहेत ते पाहिले, बस्ट पाहिलेले आहेत. त्यावेळेस आता तुम्ही एक सातत्यपूर्ण इन्व्हेस्टर, ट्रेडर म्हणून इथे टिकून राहिलात. पण असे बरेच जण असतात किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी असतील, तर ती काही उदाहरणं आहेत की जे आला आणि नंतर त्या बस्टमुळं बाहेर आलाच नाही पुन्हा. इनफॅक्ट रिटेल ट्रेडर कशाला, मी असे काही
नावं नाही घेणार मी, पण काही काही टी व्ही चॅनल्सवर लोक बघितलेले आहेत किंवा जे ट्विटरवर सो कॉल्ड सेलिब्रिटीज बघितलेले आहेत की जे मार्च 2020च्या कोविडच्या काळी जेव्हा जगात सगळे मार्केट्स क्रॅश होत होते तेव्हा मार्केट बंद करा काही दिवस असं म्हणत होते. आणि मार्केट बंद करून काही होत नाही, कारण मार्केट हॅज टू फाइंड इट्स ओन डिस्कवर्ड प्राईस. आणि ते तसं झालं. 24 मार्चला बॉटम झाला 7511 निफ्टीला. आता कुठे आहे निफ्टी? म्हणजे जर मार्केट बंद केलं असतं तर मार्केट बंद करून काही होत नाही. आणि त्यावेळी पॅनिक जो असतो तो एक्स्ट्रीम लेवलचा असतो. अगेन हा जो पॅनिक असतो तो असा ऑब्जेक्टिव्हरित्या काही असं मांडतात नाही की 100-200, पण तो दिसतो ओव्हरऑल की कोणाची हिंमत नाही होत की आता घ्यायला पाहिजे. इनफॅक्ट तेव्हा तर एक चांगला एक सो कॉल्ड सॉर्ट ऑफ जोक झाला होता की कोणीतरी सांगितलं की मार्चला एकदम लो झालेलं आहे, आता घ्यायला पाहिजे ब्लू चिप्स. अरे नाही, समजा उद्या काही झालं, कोविड अजून पसरला, सगळं जगच बंद पडलं, समजा सगळे मेले, तर मग एक साधा विषय, मग तू पण मरशील. झालं मग काय, त्या पैशाचं काय करायचं? मग गेले ते, संपलं. मग आता त्याशी जर तू जगलास तर फायदा तुलाच आहे ना. पण ह्या गोष्टी इझियर सेट दॅन डन, कारण मनात जे चालतं ते तेव्हा कम्प्लीट मी तर म्हणेन दहशतच होतं, नुसतं पुण्यात नाही तर जगातच सगळीकडे. त्यामुळे ज्यांनी तेव्हा खरोखर घेतले लाँग टर्म करता, आणि अगेन हा जो फेज आहे म्हणजे हे सगळं असं सायकल्समध्ये चालतं. कोविड हे एक निमित्त होतं 2020-2021मध्ये. हे दर 6-8 वर्षांनी किंवा वेगळ्या काहीतरी कारणाने असा एक क्रॅश होणारच. पण 2004मध्ये जेव्हा फर्स्ट लोअर सर्किट झालं होतं इंडियन मार्केटमध्ये, तेव्हा BJP गव्हर्नमेंट परत रिइलेक्ट नाही झालं, म्हणजे NDA 2 ज्याला म्हणतात ते पडलं. म्हणून 17 मे 2004, मला काही डेट्स कधीच विसरणार नाही, फर्स्ट लोअर सर्किट इन इंडियन मार्केट. पण तेव्हा निफ्टी किती होता, म्हणजे हार्डली कधी 1500-2000 होता. आता निफ्टी 17,000 आहे. त्यामुळे अशा जे ओकेजन्स असतात ते लोकांनी, एस्पेशली लाँग टर्म इन्व्हेस्टर्सनी वाट बघितली पाहिजे की कधी हा ओकेजन होतो आणि मी कधी लाँग टर्मला घेऊ शकतो. आता लाँग टर्मचं तुम्ही म्हणालात तर याच्यात आता सध्या बरेच लोक असे पण असतात की मला ट्रेडिंग नाही करायचं, इंट्राडे नाही करायचं, स्विंग पण नाही करायचं, मी फक्त लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करणार. आणि मग त्या लोकांना फंडामेंटल अनालिसिसचा बऱ्यापैकी फायदा होतो. तर फंडामेंटलबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी तसा कम्प्लिटली चार्ट्सच्या भरोशावर सगळा स्टडी करतो. फंडामेंटलबद्दल पहिली गोष्ट मी एक शिकलो आहे गेल्या 20 वर्षात, कुठल्याही स्टडीला नावं मी कधीच ठेवत नाही. जे काही लोक करतात ते मला तसं करायचं नाही. प्रत्येक स्टडीमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह आहेत, काहीतरी निगेटिव्ह आहेत. ते फक्त तुम्ही तुमच्या अगेन प्रत्येकाचं टेम्परमेंट जे आहे, तुम्हाला काय सूट होतं त्याप्रमाणे तुम्ही तसं करायचं आहे. फंडामेंटलमध्ये एकच म्हणजे इनफॅक्ट मी का मला जास्त हे नाही, कारण त्यात परत तो एक कम्प्लिटली वेगळाच स्पेशलाइज्ड सब्जेक्ट आहे फंडामेंटल ॲनालिसिस. आणि 2 वर्षापूर्वीपर्यंत 4 वर्षापूर्वीपर्यंत जास्त टूल्सच नव्हते. म्हणजे किती कंपन्यांचे बॅलन्स शीट बघणार, आणि जर तुम्ही CA नसाल किंवा कॉमर्स बॅकग्राऊंडचे नसाल तर बॅलन्स शीट कळतच नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बॅलन्स शीट किती कंपन्या खरोखर बरोबर दाखवतात हा एक प्रश्न. त्यामुळे त्यातनं काही परत कळत नाही. मग पण त्याच्यानंतर टूल्स आणखी डेव्हलप झाले. इनफॅक्ट आमच्याकडे डिफायनेड सिक्युरिटीजमध्ये रडार नावाचं टूल आहे, ज्यात कम्प्लिटली फंडामेंटल ॲनालिसिससाठी टूल आहे. एक साधं उदाहरण म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर, जी आता जी HUL आहे, पूर्वी HLL होती, हिंदुस्तान लिव्हर होती. जर तुम्ही चार्ट बघितला तर 2000 ते 2010 हा जो 10-11 वर्षाचा पिरियड आहे, तेव्हा कंपनी चांगली होती, अजूनसुद्धा चांगली आहे, तेव्हा पण चांगली होती. म्हणजे कंपनी ग्रोथबद्दल काहीच शंका नव्हती कोणाला. पण 2000 ते 2010मध्ये एक कोणीही आता चार्ट बघू शकतं, कारण तो एक माझं एक खूप फेवरेट उदाहरण आहे. ते 150 ते 300 यामध्ये 10 वर्ष तो स्टॉक वरखाली करतात. 150 ते 300, जसं काही ग्रोथच नव्हती तरी कंपनीत. आपण त्यांचे प्रॉडक्ट्स आपण पण रोज वापरतो घरगुती, पण 10 वर्षात काहीही ग्रोथ नाही. चार्ट तुम्ही बघाल तर अक्षरशः असा फ्लॅट चार्ट होता 10 वर्ष. आणि 2010मध्ये 300-350च्या वर जेव्हा ब्रेकआउट झाला, आता कुठे 2500, 9 पट झाला. त्यामुळे फंडामेंटली 10 वर्ष काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण असे बरेच लोक असेल ज्यांनी फंडामेंटलच्या बेसिसवर त्या काळात घेतला, पण नंतर ते वैतागले, अरे हा काही स्टॉक होतच नाही. त्यामुळे टायमिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये कुठला स्टॉक घ्यायचा ते कळू शकतं, पण तो स्टॉक केव्हा घ्यायचा हे टेक्निकल ॲनालिसिसमध्ये कळू शकतं. सर, मला वाटतं डिफायनेजचा आता तुम्ही बोलताना उल्लेख केला की रडार हे एक प्रॉडक्ट आहे जिथे तुम्ही फंडामेंटल ॲनालिसिस करता. मी ट्विटरवर सुद्धा बघतो की तुमचं जे ऑप्स्ट्रा हे जे टूल आहे ते बऱ्यापैकी लोक वापरताना दिसतात. ट्विटरवर जे स्क्रीनशॉट्स पडतात ते त्यातले जवळपास 99% स्क्रीनशॉट जे असतात
ट्रेड ऑफचे, ते सगळे पे ऑफचे जे असतात ते सगळे बऱ्यापैकी याचेच असतात. तर ऑप्स्ट्राबद्दल थोडंसं सांगा, डिफायनेज काय करतं ते. ऑप्स्ट्रा म्हणजे ह्या बेसिक जे ऑप्स्ट्रा ज्यांनी बनवलं होते म्हणजे रघुनाथ रेड्डी म्हणून ते हैदराबादला असतात. तर ॲक्च्युली त्यांची माझी ओळख डिफायनेजपेक्षा जास्त जुनी आहे. म्हणजे त्यांनी 2014-15 पासून आम्ही तेव्हा ऑफकोर्स ऑनलाईनच म्हणजे आमचं बोलणं व्हायचं व्हॉट्सॲप आणि ईमेलवर. तर त्यांनी एक वेगळा प्लॅटफॉर्म सुरू केला होता की ऑप्शन्स करता ॲनालिसिस करण्याकरता कधी करावं. तर त्यांनी ते आमचं खूप चर्चा व्हायची रोज ऑलमोस्ट ऑन अ डेली बेसिस की हा फीचर आणता येईल का, तो फीचर आणता येईल का. मी माझ्या अनुभवावर मी काही सांगायचो, मग ते सजेस्ट करायचे, मग हा कसा दिसेल, तो कसा दिसेल, असं करत करत ते बऱ्यापैकी डेव्हलप झालं. आणि 2018 जेव्हा लक्षात आलं की आता हा बऱ्यापैकी एका लेवलला आला की जिथे लोक वापरू शकतात, म्हणून मग आम्ही डिफायनेजमध्ये ठरवलं की वाय नॉट इन्क्लूड ऑप्स्ट्रा ॲज अ पार्ट ऑफ डिफायनेज. म्हणून 2018 ऑप्स्ट्रा हा डिफायनेजचा पार्ट झाला. सर, तुमच्या ट्विटर प्रोफाईलवर मी बघत असतो, आता IPL सध्या सुरू आहे आणि तुम्ही जवळपास प्रत्येक मॅचला एक विकेट पडली तरी तुमचे ट्विट असतात. म्हणजे क्रिकेटचे फार मोठे फॅन आहात तुम्ही. सो ते तर आहेच, पण मग हे क्रिकेट आणि शेअर मार्केट याची कुठं सांगड घालता येते का, तुम्हाला काय वाटतं? हो, अतिशय. म्हणजे हा इतका मस्त माझ्याकरता आवडीचा प्रश्न आहे की मी जसं T20चं इतक्या वेळा उदाहरण दिलं, तर अगदी शॉर्ट टर्म किंवा जे एक्सपायरी टू एक्सपायरी करणारे ट्रेडर्स आहेत ते T20 खेळणारे लोक आहेत. जे पोझिशनल ट्रेड करतात ते स्विंग ट्रेडर जे म्हणतात ते टेस्ट वन डे खेळणारे लोक आहेत. आणि जे लॉंग टर्म करतात टेस्ट मॅच लोक आहेत. टेस्ट मॅच इज द फायनल क्रिकेट. म्हणजे इनफॅक्ट जे खरे क्रिकेट फॅन्स आहेत त्यांना टेस्ट मॅचच आवडते अजूनसुद्धा. T20 टाइमपास ठीक आहे, पण ज्यांना सायंटिफिकली म्हणजे टेक्निकली क्रिकेट बघायचं असतं ते टेस्ट मॅचमध्येच जे खरंच चांगली गोष्ट बघायला मिळते. त्यामुळे फंडामेंटल ॲनालिसिस आणि टेक्निकल ॲनालिसिस एकत्र करून लॉंग टर्म जे आहे दॅट इज अ टेस्ट मॅच. ओके, सुपिरियर टेस्ट मॅच असं. वा सर, माझा शेवटचा प्रश्न, या अगोदरही तुम्ही बोललात, पुन्हा एकदा थोडंसं मी म्हणेल की तो आपण रिपीट करूयात, की सध्या जे रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना तुम्ही एक ज्येष्ठ मार्केटमधले तज्ज्ञ म्हणून काय सांगाल? हे सगळ्यात पहिली गोष्ट, ट्विटरवर कोणीतरी काहीतरी ट्विट केलं म्हणून ब्लाइंडली फॉलो करू नका. हे मी आधी पण सांगितलेलं आहे. स्वतः जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत तुम्ही लॉंग टर्म सक्सेसफुल ट्रेडर होऊच शकत नाही. ही मी इनफॅक्ट नेहमी एक शब्द आम्ही नेहमी वापरतो स्टॉक मार्केटमध्ये, नथिंग कॅन बी गॅरंटीड अबाउट एनी सिस्टम. पण मी इथे गॅरंटी म्हणू शकतो की तुम्ही जर स्वतः शिकला नाही तर लॉंग टर्ममध्ये तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही, ह्याची मी गॅरंटी देतो. उलटी तर नुसतं कोणातरी कॉपी करायचं आहे, स्वतः जोपर्यंत शिकत नाही किंवा कोणावर तरी कंटिन्युअसली अवलंबून राहायचं, यात लाईफ लाँग ट्रेडिंग नाही जमू शकत. आणि दुसरी गोष्ट, ॲट द सेम टाईम मी हे पण सांगू शकतो की जर एखाद्याला ते जमलं आणि काही गोष्टी तो शिकला आणि सतत शिकायची आवड असेल त्याला, तर ह्याच्यासारखं करिअर नाही. मी दोन्ही बाजूने मी पॉझिटिव्ह पण निगेटिव्ह कर. कारण याच्यावर फक्त तुम्हाला एक ऑनलाईन कनेक्शन पाहिजे. एक लोक म्हणतात की आय विल सिट ऑन अन आयलँड अँड ट्रेड, ते फारच जरा फिल्मी टाईप झालं. पण खरोखर म्हणजे जमू शकतं, पण त्याच्याकरता खूप मेहनत लागते, खूप अभ्यास लागतो. इतकं सोपं नाही की ओव्हरनाईट सक्सेस नाही. ओव्हरनाईट सक्सेस जर कोणाला मिळाली, एक डेफिनेट गॅरंटी सांगतो की फेल्युअर इज राऊंड द कॉर्नर. फाटक सर, तुम्ही आज फार वेळ काढून आमच्या चॅनेलवर आलात आणि ही मुलाखत दिलीत, त्याबद्दल पैसा पाणीच्या संपूर्ण टीमकडनं तुमचे मनापासून आभार. थँक्यू, धन्यवाद.